ठाणेवरून निघलं की हे लोकेशन स्वारगेट पासून जवळपास 50 किलोमीटर अंतरावर आहे। राधे राधे गाईज, कधी उन्हाळ्यामध्ये पाण्याने भरलेला वॉटरफॉल पाहिला आहे का? हो, आज आपण जाणार आहोत उन्हाळ्यामध्ये स्वर्ग अनुभवायला। तर स्वागत आहे तुमचं प्रतीक्षा घुले या यूट्यूब चॅनलमध्ये। कधी उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यासारखा धबधबा पाहिला आहे का? तर चला, आज आपण एक अशी अनएक्सप्लोर जागा एक्सप्लोर करणार आहोत जी उन्हाळ्यामध्ये त्या सर्व ट्रॅव्हल प्रेमींसाठी स्वर्ग आहे, जे अशी पाण्याची ठिकाणं बघण्यासाठी पावसाळ्याची वाट बघत असतात। तुमच्या रोजच्या आयुष्यातल्या बिझी लाईफमधून आणि ताणतणावाच्या आयुष्यामधून थोडासा वेळ काढून पुण्यापासून फक्त 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या। हे लोकेशन खूप आतमध्ये असल्या कारणाने येथे येताना आपल्याला हॉटेल जास्त पाहायला मिळत नाहीत। गाव लागायच्या आधी जिथे कुठे हॉटेल भेटेल तिथे तुम्ही तुमचा नाश्ता करून या किंवा तुम्ही तुमच्यासोबत थोडे स्नॅक्ससुद्धा कॅरी करू शकता। पण स्नॅक्ससोबत आणलेले पेपर रॅप आपल्या बॅगेमध्ये टाकून पुन्हा न्या, कारण की ही जागा खूप क्लीन आणि खूप स्वच्छ आहे आणि इथले पाणीसुद्धा खूप स्वच्छ असते, त्यामुळे इथे घाण करू नका। दोन्ही बाजूला शेत आणि मधून असणारा हा छोटासा रस्ता आपल्याला आपल्या सुंदर अशा लोकेशनला पोहोचवणार आहे। इथे आल्यावरती तासन तास या धबधब्याला पाहत राहावंसं वाटतं। हा आहे भामा आस्केट डॅम। कसा वाटला तुम्हाला व्लॉग कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू पूर्ण व्लॉग बघण्यासाठी। अशाच नवीन नवीन ठिकाणी आपण एक्सप्लोर करणार आहोत। असेच नवीन नवीन ठिकाणं एक्सप्लोर करण्यासाठी आपल्या पेजला नक्की सबस्क्राईब करा। आणि आपण ह्याच्या आधीही 2 ब्लॉग पोस्ट केले आहेत संभाजी महाराजांच्या समाधी स्थळावरती, तर तेही नक्की लाईक करा।